आता श्रावणातला महिना आहे आणि दरवर्षीप्रमाणे गेली 5 वर्षाचं सातत्य राखत आपल्या नवीन मुंबई जिल्हा संघटिका सौ रंजनाताई शिंत्रे तसंच महाराष्ट्र सखी यांच्या अध्यक्ष हेमलता गायकवाड यांच्या माध्यमातून महिलांसाठी चांगलं व्यासपीठ महिलांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि श्रावणाच्या सारख्या सणासुदीच्या आणि व्रत वैकल्याच्या हा महिना असतो त्याच्यामध्ये त्याचं औचित्य साधून महिलांना घर बसल्या त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी रंजनाताई नेहमीच अग्रेसर असतात आणि महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असताना आजचा हा महिला मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि प्रचंड असा प्रतिसाद त्याला महिलांनी दिला नवीन मुंबईतला. त्याच्याबद्दल मी इतर राजकीय कार्यक्रम आमचे नेहमीच चालू असतात, आंदोलनं, मोर्चा, मेळावे चालूच असतात. पण हे एक व्यासपीठ असं आहे की सर्व थरातील इथे म्हणजे कलाकार सगळे स्वतःहून हजर राहतात. सगळ्या थरातील महिला म्हणजे अगदी डॉक्टर, इंजिनियर, सगळ्या महिला आज 2-3 आर्किटेक्ट होत्या आणि त्यांनी डान्समध्ये भाग घेतला होता. आणि मराठमोळी संस्कृती आपली जी भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, तिचा जपणूक करणं किंवा ती संस्कृती वाढवणं किंवा त्या संस्कृतीला पुढच्या पिढीकडे हँडवर्क करणं म्हणतो ना, पुढच्या पिढीला आपली संस्कृती कळली पाहिजे, त्याच्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि मला खूप छान वाटतं. सगळ्यात माझा आवडता कार्यक्रम म्हणजे मंगळागौरीचा आहे आणि तो आम्ही आवर्जून वर्षाला करते. जे आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेना ही आमचं एक कुटुंब आहे, त्यामुळे कार्यक्रम घेताना आम्ही सगळे एकत्र येतो. आणि आमचे माजी खासदार राजन विचारे साहेब त्यांच्याच पत्नी आल्या होत्या की म्हणजे महिलांच्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या पत्नींना पाठवला. तसंच आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आल्या होत्या, आमच्या रंजनाताई निवाळकर आल्या होत्या आणि आमच्या सगळ्या थरातल्या म्हणजे फक्त आमच्या राजकीय महिला नव्हत्या तर सगळ्या प्रकारच्या महिला याच्यामध्ये भाग घेतला होता. आणि खूप आनंदाने फॅशन शो म्हणा किंवा मंगळागौरीचा कार्यक्रम खूप छान झाला आणि अगदी नव्या मुंबईत वाखाणण्यासारखा हा आमचा कार्यक्रम होतो वर्षाला अगदी. आणि तो मी सातत्यानं करत असते. सगळ्यांना उत्तेजनात टॉप्या ठेवल्या होत्या कारण महिलांना ह्या घरेलू महिला आहेत, घरी काम करणाऱ्या महिला आहेत बऱ्याचशा जणी, तर त्यांना काही बक्षीस देऊन आपण थोडंसं काही बक्षीस दिलं तरी त्यांना त्याच्यात खूप आनंद मिळतो. त्यामुळं सगळ्यांना बक्षिसं ठेवली होती, ट्रॉफ्या ठेवल्या होत्या आणि कॅश काही थोडी होती, 5,000, 3,000, 2,000 अशी कॅश ठेवली होती. पण बक्षिसं जास्त ठेवली होती आम्ही की महिलांसाठी त्यांना आनंद वाटावा आणि जास्तीत जास्त महिला सहभागी होतात, त्यांना काही ना काही बक्षीस मिळालं की त्या खुश होतात. खरं तर हे कार्यक्रम घेताना खूप छान वाटतं आणि खूप आमच्याकडे जवळ 25 एक ग्रुप आले होते. पण कार्यक्रमाची मर्यादा असल्यामुळे आम्ही त्यांना व्यासपीठ देऊ नाही शकलो. तर आता आम्ही दिवाळीनंतर ठरवले की पुन्हा एकदा आपण हा कार्यक्रम घ्यायचा आणि ह्या महिलांना सगळ्या ज्या इच्छुक महिला आहेत त्यांना वाव द्यायचा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कार्यक्रम घ्यायचा.